श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, तुमचं माझ्या ज्योत्स्ना सुखे यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. बघा किती छान झाले आहेत ना धापोडे. हे नागपुरी पदार्थ, विदर्भाचा पदार्थ, वाळवणीचा पदार्थ, छान मस्त अशी कुरकुरीत होणारे. तुम्ही आवाज तर ऐकलेलाच असेल. आणि त्याच्यानंतर आपण छान तळल्यावर असा दुप्पट फुलणारा आणि हेल्दी तर म्हणणारच, कारण आपण बनवलेलं आहे ज्वारीच्या पिठापासून. हो मैत्रिणींना, छान असं तळून घ्यायचं आहे. आणि बघा अशा पद्धतीने मस्त हा दुप्पट फुलणारा ज्वारीचा पापड म्हणजे धापोडे ज्याला म्हणतात विदर्भात, तीच रेसिपी आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बेसिकपासनं पापड वाळू घालण्यापर्यंत आणि छान मस्त तळून दाखवण्यापर्यंत. बघा अशा पद्धतीने मस्त फुललं आहे की नाही. छान छान हे वाळले पण उन्हामध्ये एकदम मस्त आपण वाळवलेले, कडक उन्हात नागपूरचे छान गरमीमध्ये वाळलेले हे पापड आहे. आणि त्याच्यानंतर बघा अशी मस्त अशी फुललेली आहेत. खूप मस्त रेसिपी आहे. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. काही नाही, ज्वारी म्हटलं तर आपल्याला छान ज्वारीच लागणार आहे, ज्वारीचं पीठच लागणार आहे. ते आपण घेणार आहोत. साहित्य आणि कृतीसोबतच बघूया. चला मैत्रिणी, व्हिडिओला सुरुवात करूया. सो मैत्रिणींनो, हे जे तुम्हाला पाणी दिसतं ना, आपण जे गव्हाचे पळी पापड केलेले होते त्याचं खालचं पाणी आहे उरलेलं. आपण त्याचं वरचं पाणी काढून घेतलं. आपण तेच पाणी याच्यासोबत वापरणार आहोत. बघा तो जो चीक आहे तोच आहे, थोडंसं आपण तो ठेवलेला आहे. त्याच्यावरचं पाणी आपण काढून घेतलं आणि त्याच्यामध्येच आपण बघा दोन्ही आपण पाणी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि त्याच्यामध्येच आपण हे ज्वारीचं पीठ भिजवणार आहोत धापोड्यांसाठी अशा पद्धतीने. आणि आपण छान ते धापोड्यांना भाजून पण खाऊ शकतो, तळून पण खाऊ शकतो, तुम्हाला जसे वाटते. आणि जेव्हा धापोडे निघतात ना ते आपण ओले देखील खाऊ शकतो. खूप छान चव लागते बरं का मैत्रिणींनो. बघा अशा पद्धतीने आपण ते पूर्ण पाणी असं काढून टाकलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये बघा आपण 3 ग्लास असं एक भांडं भरून आपण ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. आणि छान आपण त्याला हाताने असं मिक्स करून घेणार आहोत. हो मैत्रिणींनो, व्यवस्थित आपल्याला हाताने छान एकजीव करून घ्यायचं आहे पाण्यासोबत ज्वारीच्या पिठाला व्यवस्थित. बघा तुम्हाला उद्या सकाळी करायचे ना तर आज दुपारीच भिजवा, म्हणजे काय होईल की छान ते आंबून येईल आणि मस्त चव पण छान लागते बरं का. ओल्या धापोड्यांची चव छानच लागते. आणि तसंच आपण तो जो घाट आहे तो पण आपण खाऊ शकतो. वा मस्त वाटते. छान तेलाची, शेंगदाण्याच्या तेलाची धार सोडून आपण छान मस्त तो घाट आपण खाऊ शकतो. बघा मैत्रिणी, आपल्याला गुठळ्या नाही ठेवायच्या आहे. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे पीठ हाताने असं छान व्यवस्थितपणे भिजून घ्यायचं आहे. आपण दुपारी भिजवलेलं आहे कारण आपल्याला उद्या सकाळी धापोडे करायचे आहेत. बघून घ्यायचं, वातावरणाचा अंदाज घेऊन घ्यायचा. आणि बघा त्याच्यानंतर आपण एका बकेटमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये छान आपण हे मिश्रण घालून ठेवूया आणि बढिया मस्त त्याला फर्मेंट होऊ देऊया. फर्मेंट म्हणजे आपल्याला छान असं भिजवून ठेवायचं आहे. आणि बघा गुठळ्या नसेल याची काळजी आपल्याला घ्यायची. बघा एकदम स्मूथ असं आपण भिजवलेलं आहे ज्वारीचं पीठ त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपली बघा प्रिपरेशन. आपण एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ बघा अशा पद्धतीने झाकून ठेवलेलं होतं आपण काल रात्री. बघा अशा पद्धतीने आपलं हे पीठ रेडी आहे. काहीच गुठळ्या नाही आहेत. त्याच्यासोबत आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे लसणाच्या पाकळ्या आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आपण मस्त झणझणीत अशा. आणि त्या आपल्याला लागणाऱ्या आपण त्या मिक्सरमधनं काढून घेऊया. सोबतच आपल्याला लागणार आहे तीळ, जिरे आणि सोप देखील. सो आपण हे साहित्य घेऊया आणि आपण आता शिजवायला सुरुवात करूया. आता ही सकाळची वेळ आहे. जे भांडं दाखवलं तेवढं आपण घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. आणि त्या भांड्याचे आपल्याला दुप्पट पाणी घेतलेलं आहे, आपण तापवलेलं आहे. ते छान उकळीला आलं. त्याच्यामध्ये आपण जिरे घातलेले आहे, सोप घातलेली आहे. आणि बघा अशा पद्धतीने आणि जे मिरचीचं मिश्रण केलेलं होतं आपण ते पण घातलेले आहे. छान मस्त तीळ आहे, जिरे आहे, सोप आहे आणि मिरची आणि लसणाच्या पाकळ्यांसोबत आपण चवीपुरतं मीठ देखील घातलेलं आहे. हे छान उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपण घातलेलं आहे. जे भांडं दाखवलं तेवढंच आपल्याला दुप्पट पाणी घ्यायचं आणि तेवढंच आपण उकळलेलं आहे. आणि आपल्याला याच्यासोबत वापरायचं आहे लाकडाचा दांडू. पहिल्यांदा चट्टू म्हणून असं बोलायचे ते वापरायचं. मग अशा पद्धतीने जशी आपली उकळी आली तसं आपण त्याच्यामध्ये ज्वारीचं मिक्स केलेलं पाणी भरलेलं मिश्रण घातलेलं आहे. जे मिश्रण आपण रात्रभर दुपारपासनं भिजवलेलं होतं आदल्या दिवशी. आणि त्याच्यासोबत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे कारण गुठळ्याला व्हायला नको. बघा अशा पद्धतीने आणि छान मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. छान आपण आधीच्या काळी म्हणजे आम्ही जुन्या घरी राहायचो ना, तिथे पण आम्ही मस्त असे चुलीवर करायचो आणि खूप मस्त चव व्हायची. चुलीवरचं काही पण खाद्यपदार्थ म्हटलं ना ठेवायचे. आता आपण गॅसवर करतो आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला छान व्यवस्थित
ढवळून घ्यायचं आहे, कारण गुठळ्या व्हायला नको. कंटिन्यू सुरुवातीला आपल्याला ते ढवळून घ्यायचं आहे आणि लाकडाच्या चमच्याने, कारण ते चिकटावा तयार होतं. बघा अशा पद्धतीने आता थोडी थोडी उकळी येत आहे. खाली लागणारच आहे, पण याची खरवट पण मैत्रिणींनो खूप छान लागते आणि मस्त खायला, गंज घेऊन बसायला, खायला मज्जा येते बरं खरवट काढायला. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित छान मस्त असं हे चालून घ्यायचं आहे, फिरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपलं जसं जसं शिजेल, थोडं घट्ट येईल, त्याचा रंग असा बदलेल, म्हणजे आपला असं ब्राउनिश थोडा रंग येईल, म्हणजे आपलं हे सारण शिजलेलं आहे बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आपण एका पाण्यामध्ये टाकून बघूया आणि त्याच्यानंतर जर छान असं वर आलं, म्हणजे आपलं एक थेंब पाण्यात सोडून बघायचं, थंड पाण्यामध्ये थेंब वर आलं म्हणजे आपलं हे ज्वारीचं मिश्रण, दापण्यांचं मिश्रण शिजलेलं आहे बघा अशा पद्धतीने. मैत्रिणींनी सुवास तर खूप छान येतो घरी. आणि जेव्हा याला वाळू टाकायचे आहे ना, पै पापड टाकायचे ना, आपल्याला सुती कापड जे घेतो ते छान आपण पाण्यामध्ये बुडवून ठेवूया आणि त्याच्यानंतरच आपण ते सुती कापड गच्चीवर वगैरे टाकूया आणि त्याच्यानंतर सुती कापडावर, ओल्या सुती कापडावर आपल्याला हे छान पै पापड असे टाकून घ्यायचे बघा. खूप छान पद्धतीने हे मिश्रण शिजलेलं आहे बघा. तुम्ही कन्सिस्टन्सी पण बघू शकता बघा. आपण असं बघूया आणि छान थंड पाण्यात आपण 1-2 थेंब टाकून बघितले आणि ते वर आलेत, म्हणजे आपलं हे मिश्रण रेडी आहे. आणि खूप छान अशी फ्रेग्रन्स, आणि बघा आपण एका बाजूने एक आणि दुसऱ्या बाजूने 2 असे पातेले ठेवले, थोडं झाकून होऊ देऊया आणि बघा अशा पद्धतीने खूप छान असे आपण ते झालं की छान, जसं सांगितलं तुम्हाला, ओलं करून घेतलेलं आहे आपण ते सुती कापड आणि त्याच्यावर छान असे पै पापड टाकून घेणार आहोत. त्यानंतर हे दिवसभर सुकू देऊया आणि जेव्हा काढतो ना, त्याच्या दोन्ही साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते असे काढून घ्यायचे बघा. मस्त झालं आहे ना, खूप छान असं मिश्रण झालेलं आहे. ज्वारीचे पापड म्हणा, धापोडे म्हणा विदर्भ स्टाईलने, आणि मस्त हे छान असे पापड झालेले आहे. आणि मैत्रिणींनो बघा, असं दिवसभर आपण वाळू देऊया आणि त्याच्यानंतर रात्री असा ओला पापड आपल्याला खायला मिळतो. थोडेसे वाळले की ते छान असे मस्त लागतात. पाणी लावून आपल्याला काढून घ्यायचे, म्हणजे जे सुती कापड आहे ते फाटण्याची, म्हणजे ते फाटू शकतं. सो छान पाणी लावायचं दोन्ही साईडनी, पापडाच्या पाठल्या बाजूने पण आणि समोरून पण, आणि त्याच्यानंतर असे काढून उलट्या बाजूने आपल्याला ते परड्यावर वगैरे वाळू ठेवायचे बघा मैत्रिणी. त्याच्या वाळल्यानंतर आपण आणखी दुसऱ्या दिवशी पण वाळू घालायचे. 2 दिवस वाळू घातल्यानंतर बघा असे छान पापड दिसतात, हो की नाही? मस्त खूप छान झालेले होते मैत्रिणींनो हे पापड. आणि बघा मस्त छान असे वाळलेले आहे, कडक उन्हामध्ये वाळलेले आहेत. आणि आपली ही रेसिपी बघा अशी तयार आहे. खूप मस्त असे धापोळे आहे, नागपुरी स्टाईल, विदर्भ स्टाईल. तुम्ही नसेल खाल्ले तर नक्की करून बघा. वेळ लागेल हो, पण कसं आहे की आपल्याला वर्षभर टिकणार आहे. आणि हो, हे वर्षभर 2 वर्ष देखील टिकतात. बस छान आपल्याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे आणि जेव्हा मन होईल छान मस्त भरपूर असे तळायचे आणि खायचे बघा मैत्रिणी. हो की नाही? दुप्पट फुललेला आहे हा पापड, जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं. आणि अशा पद्धतीने म्हणजे खूप मस्त रेसिपी आहे. छान लगेच सकाळी तुम्ही 8 वाजता जरी टाकले तर छान 4-5 वाजेपर्यंत छान वाळून जाईल आणि मस्त अशी रेसिपी आहे. अशा पद्धतीने हा एक आणखी वाळवणीचा पदार्थ आपला रेडी आहे. चला तुम्हाला तोडून दाखवते पापड, म्हणजे तुम्हाला कळेल की किती छान असा कुरकुरीत झालेला आहे बघा, हो की नाही? अशा पद्धतीने मैत्रिणी आपली ही रेसिपी रेडी आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि असे कुरकुरीत पापड नक्कीच बनवून बघा आणि बनवले तर नक्की आम्हाला सांगा. चला या व्हिडिओचं इथेच करते आता. श्री स्वामी समर्थ.